मित्रांनो, राम राम. आज आपण सल्फर नावाचा ड्रग मटेरिया मेडिका प्युरामधून मराठी भाषेत आणि बोरिकमधून याचं कंपॅरिझन पाहणार आहोत. तर बोरिकमध्ये खूप कमी सिम्पटम दिलेले आहेत आणि मटेरिया मेडिका प्युरामध्ये खूप बरेचसे सिम्पटम दिलेले आहेत. तर मित्रांनो, चला आपण पहिले सुरुवातीला पाहू बोरिकमधले सल्फरचे मेलशी रिलेटेड सिम्पटम्स. सर्वात पहिले आहे स्टिचेस इन पेनिस, इनव्हॉलेंटरी इमिशन, इचिंग ऑफ जेनायटल्स व्हेन गोइंग टू बेड, ऑर्गन्स कोल्ड, रिलॅक्स अँड पॉवरलेस. आता फिमेल जेनायटलशी रिलेटेड पुडेंडा इचेस, वजायना बर्न्स, मच ऑफेन्सिव्ह perspiration, menses too late, short, scanty and difficult, thick black acrid making parts sore, menses preceded by headache or suddenly stop, leukorrhea, burning, excoriating, nipples cracked, smart and burn. तर मित्रांनो, आता आपण तीच सिम्पटम्स मटेरिया मेडिका प्युरामधून मराठीमध्ये पाहणार आहेत. तर हे सिम्पटम सुरू होतात साधारणतः सिम्पटम नंबर 400 पासून पुढं. नंबर 1, प्रोफ्यूजवर सुजन आणि लाली, लिंगमण्यावर खाज. प्रोफ्यूजवर सुजन आणि लाली, लिंगमण्यावर खाज, लिंगमणी आणि त्यावरील त्वचा बर्फासारखी थंड. नेक्स्ट आहे अंडकोशाच्या डाव्या बाजूला फाडल्यासारखी वेदना किंवा टिअरिंग म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट आहे अंडकोश व शुक्राणू वाहिन्यामध्ये वेदना व ताण जाणवते. नेक्स्ट 405 नंबरचं लक्षण आहे जननेंद्रिय आणि अंडकोशमध्ये कंपन. नेक्स्ट आहे जननेंद्रियामध्ये पूर्ण वीर्य स्खलनास विरोध, जननेंद्रियांमध्ये पूर्ण वीर्यस्खलनास विरोध. नेक्स्ट पुरुषांमध्ये नपुंसकत्व, इम्पोटेन्सी, अगदी कामुक कल्पना असतानाही इम्पोटेन्सी असते. नेक्स्ट लैंगिक शक्ती वाढते. नेक्स्ट सकाळी उठल्यावर लैंगिक अवयवात तीव्र कामोत्तेजना. सुरुवातीला उत्तेजना जोरदार असते, नंतर ती अर्धा ते दीड तास टिकते. कमकुवत उन्मादानंतर जळजळीत वेदना जाणवते, जी हळूहळू कमी होते. वीर्यस्खलनानंतर 28 तास. नेक्स्ट आहे स्वप्नदोषांसह मूत्रमार्गात जळजळ किंवा आग. नेक्स्ट 70 वर्षाच्या माणसाला बसलेला असताना दुपारच्या झपकीत 70 वर्षाच्या माणसाला बसलेला असताना दुपारच्या झपकीत वीर्यपतन होते, जे त्याला 20 वर्षापासून असं झालं नव्हतं. मित्रांनो, हे लक्षणं प्रूव्हिंगच्या दरम्यान झालेली आहेत. नेक्स्ट आहे पहिल्या रात्री स्वप्नदोष. नेक्स्ट स्त्रियांच्या जननेंद्रियांमध्ये कमजोरी. नेक्स्ट क्लायटोरिसमध्ये तीव्र खाज सुटते. नेक्स्ट मासिक पाळीत खूप जास्त रक्त जाते किंवा आपण त्याला विटाळ जाते म्हणतो, त्याचा आंबट वास येतो. नेक्स्ट मासिक पाळी पूर्ण रूपात असताना अचानक थांबते. मासिक पाळी फक्त 2.5 दिवस येऊन अचानक थांबते. नेक्स्ट मासिक पाळी योग्य वेळेपेक्षा 3 दिवस उशिरा येते. नेक्स्ट मासिक पाळीची अनियमितता. नेक्स्ट खूप गंभीर पांढरे पाणी म्हणजे ल्युकोरिया. नेक्स्ट वारंवार शिंका येतात, हे नोजशी रिलेटेड लक्षण आहे. नेक्स्ट काही दिवसांसाठी भयंकर शिंका. नेक्स्ट सर्दी म्हणजे कोरायझा. नेक्स्ट गंभीर सर्दी. नेक्स्ट नाकाला पातळ पाणी आणि नाक शिंकताना रक्तमिश्रित श्लेष्मा म्हणजे म्युकस येते. नेक्स्ट कित्येक दिवसांसाठी नाक कोंदते किंवा आपण त्याला कुंदते असं म्हणतो
आणि कधीकधी रक्ताच्या गुठळ्या नाकातून येतात. नेक्स्ट, सर्दी, कफ आणि खोकलासह थंडी वाजते. नेक्स्ट, गंभीर सर्दीसह छातीवर हळवेपणा, यासह खोकला सोबत खूप कफ निघते म्हणजे बलगम. नेक्स्ट, रफनेस, आपण त्याला घशात खवखव म्हणू शकतो, इन थ्रोट. नेक्स्ट, व्हेरी रफ थ्रोट. नेक्स्ट, श्वास आत घेताना घशात थंडपणा जाणवते. नेक्स्ट, हॉर्सनेस इन मॉर्निंग, म्हणजे सकाळी घसा बसतो किंवा आवाज बसतो. नेक्स्ट, छातीमधील श्वासनलिकेत म्हणजे इन ट्रकिया नेहमीच श्लेष्मा किंवा म्युकस आणि सोबत हॅकिंग कफ. नेक्स्ट, प्रत्येक वेळी श्वासोच्छवासाने घशात खवखव म्हणजे इरिटेशन आणि 2 ते 3 तास खोकल्याची उबळी येते, जी दुपारनंतर वाढते. नेक्स्ट, झोपताना खूप खोकला येतो, यासोबत डोक्यात व चेहऱ्यात उष्णता व हात थंड असतात. परत वाचतो, झोपताना खूप खोकला येतो, यासोबत डोक्यात व चेहऱ्यात उष्णता असते पण हात थंड असतात. नेक्स्ट, संध्याकाळी अंथरुणात खूप खोकला येतो. परत वाचतो, संध्याकाळी अंथरुणात खूप कोरडा खोकला येतो खूप वेळासाठी आणि दिवसा होतो त्यापेक्षा खूप जास्त. कधी? संध्याकाळी अंथरुणात दिवसा होतो त्यापेक्षा जास्त खोकला येतो आणि कोरडा असतो आणि खूप वेळासाठी दिवसापेक्षा जास्त असतो. नेक्स्ट, कोरड्या खोकल्यामुळे त्याला रात्री जाग येते. नेक्स्ट, रात्री खोकला दिवसा येत नाही, रात्री येते दिवसा येत नाही. नेक्स्ट, खोकल्यामुळे डोके दुखते, खरचटल्यासारखं व ठेचल्यासारखं डोकं दुखते. नेक्स्ट, 440 नंबरचं, जुन्या बेडक्याच्या म्हणजे म्युकस, कफ किंवा स्पुटम म्हणू आपण त्याला, जुन्या बेडक्याच्या म्हणजे स्पुटमच्या चवीसारखा बेडका म्हणजे स्पुटम छातीतून बाहेर येते. नेक्स्ट, छाती आवळल्यासारखी म्हणजे टाईटनेस ऑफ चेस्ट असं होते. नेक्स्ट, थोडंही चालल्याने छातीमध्ये आवळल्यासारखे किंवा जड पडल्यासारखे म्हणून त्याला नेहमी संध्याकाळपर्यंत खोल श्वास घ्यावा लागतो. नेक्स्ट, मोकळ्या हवेत चालताना त्याला धाप लागते किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणतो आपण त्याला, म्हणजे दम येते. नेक्स्ट, छातीवर दाब जाणवते, त्यामुळे त्याला श्वास घेणे कठीण होते. नेक्स्ट, दुपारी व संध्याकाळी पूर्ण शरीरात जकडण किंवा दडपण, विशेषतः छातीभोवती जणू बाहेरून दाब पडत आहे. त्यासोबत चिंता, जेव्हा आराम करण्यासाठी अंथरुणावर आडवा होतो आणि घाम येतो तेव्हा त्याला थोडं बरं वाटते. नेक्स्ट, दिवसातून खूप वेळा त्याला श्वास अडकल्यासारखा आणि थांबल्यासारखा होते. नेक्स्ट, रात्री झोपेत डाव्या अंगावर वळल्यावर श्वास बंद झाल्यासारखं वाटते, जे उठून बसल्यावर ठीक होते. अगोदरचं एक लक्षण परत वाचतो, दिवसातून खूप वेळा त्याला श्वास अडकल्यासारखा आणि थांबल्यासारखा होते, पण कुठपर्यंत? गुदमरण्यापर्यंत त्याला श्वास अडकल्यासारखा किंवा थांबल्यासारखा होतो. नेक्स्ट, तिचा श्वास रात्री झोपेत नेहमी बंद होतो, म्हणून तिच्या भोवती असणाऱ्यांना तिला झोपेतून उठवावं लागते तिचे गुदमरणे टाळण्यासाठी. कशासाठी? तिचे गुदमरणे टाळण्यासाठी तिथे हजर असलेल्या लोकांना तिला झोपेतून उठवावं लागते. नेक्स्ट, तिला रात्री झोपेत जवळपास 1 वाजता गुदमरल्यासारखं होते आणि तरी तिला त्याचा काही त्रास होत नाही. नेक्स्ट, क्वचितच किंवा एखाद्या वेळेसच तिला श्वास नुकतीच झोप लागत असताना बंद होते. परत वाचतो, क्वचितच एखाद्या वेळेसच तिचा श्वास नुकतीच झोप लागत असताना बंद होते आणि ती गुदमरल्यासारखी होऊन मोठ्याने रडत जागे होते आणि पुन्हा श्वास घेऊ शकत नाही. नेक्स्ट, पुन्हा श्वास घेऊ शकत नाही. सकाळ होता होता हृदयात धडधड
त्यानंतर अशक्त करणारा घाम येतो. परत वाचतो, क्वचितच किंवा एखाद्या वेळेसच तिचा श्वास नुकतीच झोप लागत असताना बंद होते आणि ती गुदमरल्यासारखे होऊन मोठ्याने रडत जागे होते आणि पुन्हा श्वास घेऊ शकत नाही. सकाळ होता होता हृदयात धडधड म्हणजे पाल्पिटेशन, त्यानंतर अशक्त करणारा घाम येतो आणि हे लक्षण साधारणतः प्रूव्हिंग दरम्यान मेडिसिन घेतल्यानंतर 13 दिवसांनी जाणवते. नेक्स्ट, छातीचे खूप जकडून जाणे, फडफडणे म्हणजे ट्विचिंग आणि 4 दिवसानंतर मृत्यू. पण हे कधी होते? हे प्रयोगादरम्यान वाईनमध्ये सल्फर टाकून दिल्यामुळे म्हणजे वाईनमध्ये सल्फर टाकून पिल्यामुळे हे लक्षण जाणवते. हे प्रूव्हिंगचे लक्षण नाही, हे ॲक्सिडेंटल लक्षण आहे. नेक्स्ट, छातीत एवढा अशक्तपणा किंवा कमजोरी की तो नेमकाच कसा तरी श्वास घेऊ शकतो, एवढी अशक्त होते त्याची छाती, म्हणजे छातीमध्ये ताकद राहत नाही. नेक्स्ट, छातीचा जडपणा किंवा जकडून जाणे म्हणजे टाईटनेस, जणू काही तिथे काहीतरी वाढले आहे किंवा आतमध्ये सुजन आली आहे अशी जकडण येते. नेक्स्ट, छाती पूर्ण ताणल्यासारखी वाटते, स्ट्रेच फिलिंग, छातीत चिंता, छाती पूर्ण ताणल्यासारखी वाटते म्हणजे स्ट्रेच्ड फिलिंग आणि छातीत चिंता. नेक्स्ट, वाकल्यावर श्वासोच्छवास दाबला जातो किंवा श्वासोच्छवासावर दबाव येतो. नेक्स्ट, छातीत भारीपणा. नेक्स्ट, कधीकधी छातीत आचके म्हणजे स्पाझम. नेक्स्ट, छातीच्या मध्यभागी दाब येतो किंवा जाणवतो, जणू खूप मोठा घास गिळला आहे. परत वाचतो, छातीच्या मध्यभागी दाब येतो, जणू खूप मोठा घास गिळला आहे. नेक्स्ट, सकाळी अंथरुणात असताना छातीत दाब वाढत जाते, त्यामुळे त्याला उठून बसावे लागते, तेव्हा तो ठीक होतो किंवा कमी होतो तो दाब. नेक्स्ट, छातीच्या उजव्या बाजूला आणि खांद्यात ताण जाणवतो. नेक्स्ट, रात्री जेव्हा तो डाव्या बाजूवर झोपतो, थोड्याशाही हालचालीने हृदयाच्या भागात चमका निघतात किंवा उजव्या बाजूच्या छातीत चमका म्हणजे स्टिचेस. परत सांगतो, रात्री जेव्हा तो डाव्या बाजूवर म्हणजे डाव्या कुशीवर झोपतो, तेव्हा थोड्याशाही हालचालीने हृदयाच्या भागात चमका निघतात म्हणजे त्याला स्टिचेस म्हणतो किंवा उजव्या बाजूच्या छातीतसुद्धा असंच होते. नेक्स्ट, तीव्र स्टिचेस म्हणजे चमका जे छातीच्या उजव्या बाजूस सुरू होऊन उदरकुपात म्हणजे इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये व जठरात जातात. तीव्र स्टिचेस जे छातीच्या उजव्या बाजूस सुरू होऊन इपिगॅस्ट्रिक रिजन व जठरात जातात. नेक्स्ट, काही स्टिचेस छातीतून पाठीत जातात. नेक्स्ट, छातीत थंडी जाणवते, एक प्रकारचा थंड ताण हृदयाच्या भागात, एक विचित्र हालचाल. परत सांगतो, छातीत थंडी जाणवते, एक प्रकारचा थंड ताण. नेक्स्ट, हृदयाच्या भागात एक विचित्र हालचाल. नेक्स्ट, संध्याकाळी झोपायला जाताना हृदयाचे जलद व तीव्र धडकणे. नेक्स्ट, हृदयाची धडधड जाणवते म्हणजे पाल्पिटेशन, काहीच चिंता किंवा कारण नसताना, उदाहरणार्थ दुपारी सुस्तावल्यासाठी झोपताना किंवा आडवे पडताना. परत सांगतो, हृदयाची धडधड जाणवते, काहीच चिंता किंवा कारण नसताना, उदाहरणार्थ दुपारी सुस्तावल्यासाठी झोपताना किंवा आडवे पडताना. नेक्स्ट, हृदयाची चिंताग्रस्त धडधड. नेक्स्ट, हृदयाला प्रचंड रक्तप्रवाह वाढतो. नेक्स्ट, प्रचंड रक्ताचा प्रवाह सकाळी छातीत उठतो. परत वाचतो, छातीत प्रचंड रक्ताचा प्रवाह सकाळी उठतो. म्हणजे तो जेव्हा उठतो तेव्हा प्रचंड रक्ताच्या प्रवाहासह उठतो, म्हणजे छातीला किंवा छातीत प्रचंड रक्ताचा प्रवाहासह सकाळी उठतो. नेक्स्ट,
छातीला रक्ताचा एक शक्तिशाली प्रवाह. नेक्स्ट, छातीत रक्ताचा एक प्रचंड प्रवाह जणू उकळत आहे, जणू रक्त उकळत आहे, ज्या दरम्यान मळमळल्यासारखं होऊन जवळजवळ तो बेशुद्ध होऊन अशासह एक प्रकारच्या उजव्या हातात थरकाप होतो. परत सांगतो, छातीत रक्ताचा एक प्रचंड प्रवाह जसा उकळत आहे, ज्या दरम्यान मळमळल्यासारखं होऊन जवळजवळ तो बेशुद्ध होऊन अशासह एक प्रकारचा उजव्या हातात थरकाप होतो. नेक्स्ट, छातीत वेदना जणू मुरगळल्यासारखं यासह गच्चपणा. नेक्स्ट, वारंवार छातीच्या वरच्या भागात वेदना जणू तो छातीवर पडलेला होता. नेक्स्ट, छाती दुखते जेव्हा हातात हालचाल होते म्हणजे आर्म्समध्ये. नेक्स्ट, उजव्या बाजूच्या फासळ्यात वेदना विशेषतः स्पर्श केल्यावर. नेक्स्ट, स्टर्नममध्ये गोळ्या किंवा गोळी लागल्यासारखी वेदना ज्या आणखी वाढतात स्पर्श केल्याने. नेक्स्ट, स्टर्नममध्ये वेदना. नेक्स्ट, एका स्तनात फडफडणे म्हणजे ट्विचिंग जे सुचते जणू त्यामधून दूध बाहेर येईल. आता मित्रांनो, रेस्पिरेटरीच्या बोरिकमधून असलेले लक्षण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण यापूर्वी रेस्पिरेटरीशी संबंधित सिम्पटम्स आपण मटेरिया मेडिका प्युरामधून पाहिले. आता आपण रेस्पिरेटरीशी संबंधित बोरिकमधून लक्षणं पाहणार आहोत इंग्रजीमध्ये. त्याचा आणि याचं कंपॅरिझन तुम्ही करा किंवा पहा, त्याच्यामधले सिम्पटम्स आणि याच्यामधले सिम्पटम्स वेगवेगळे आहेत की त्याच प्रमाणात आहेत. नियर अबाउट तेच असणार आहेत, पण भाषा वेगळी आहे. तर ऑपरेशन म्हणजे OPPRESSION ऑपरेशन म्हणजे दबाव. ऑपरेशन अँड बर्निंग सेन्सेशन इन चेस्ट, डिफिकल्ट रेस्पिरेशन, वांट्स विंडो ओपन, अफोनिया, हीट थ्रूआउट चेस्ट, रेड ब्राउन स्पॉट ऑल ओव्हर चेस्ट, लूज कफ, वर्स टॉकिंग, मॉर्निंग ग्रीनिश प्युरुलंट स्वीटिश एक्सपेक्टोरेशन, मच rattling of mucus, chest feels heavy, stitches with heart feeling, chest feels heavy, stitches with heart feeling too large and palpitation, pleuritic exudation, use tinctura sulphuris, stitching pain shooting through to the back, stitching pains shooting through to the backs, worse lying on back or breathing deeply, flushes of heat in chest rising to head, operation as of a load on chest, operation OPPRESSION operation as of a load on chest, dyspnea in middle of night relieved by sitting, dyspnea in middle of night relieved by sitting up, pulse more rapid in morning than in evening. हे आहेत मित्रांनो बोरिकमधले लक्षणं. आपल्याला कोणते आवडले आणि कोणत्याचा अभ्यास केला पाहिजे हे आपणच ठरवा. पण मित्रांनो, मटेरिया मेडिका प्युरामधून जो कोणी अभ्यास करेल आणि याचं पूर्णपैकी थोरोली नॉलेज घेईल त्याला सिलेक्शन ऑफ रेमेडी खूप इझी जाईल. मित्रांनो, धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकला. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, हे आपण चालता बोलता हेडफोन लावून सकाळी व्यायाम करताना किंवा मॉर्निंग वॉक करताना ऐकू शकता. कधीही शांतपणे संध्याकाळी झोपताना काही थोडंफार रिव्हिजन आपण यामार्फत करू शकता. धन्यवाद मित्रांनो.